नमस्कार मित्रमैत्रिणींनो, निवृत्ती वेतन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना आताची मोठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळेच ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या चॅनलला म्हणजेच एज्युकेशनल मनोहरला आपण अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा। चला तर बघूया की निवृत्ती वेतन संदर्भात म्हणजेच पेन्शनच्या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक कोणती आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ हे विहित वेळेमध्ये मिळावे याकरिता राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये नवीन म्हणजेच न्यू ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ व इतर निवृत्तीनंतरचे लाभ अदा करण्यासाठी अनेक वेळा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना होत असतो। अशा प्रकारचा विलंब यापुढे टाळण्यासाठी पेन्शन व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम विहित काळांमध्ये व प्रक्रियेत अचूकता यावी याकरिता लेखा कोषागार संचालनालय मुंबई यांच्या मार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। आता सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ, मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे। या प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर पेन्शन व इतर आर्थिक लाभ विहित कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहेत। या नवीन ऑनलाईन प्रणालीचे नाव हे EPPO, EGPO व ECPO असे आहे। सदरची ऑनलाईन प्रणाली ही पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय, नागपूर या कार्यक्षेत्रांमध्ये येणाऱ्या मराठवाडा व विदर्भातील सर्व 19 जिल्ह्यांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यकक्षेतील उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये सदर प्रणाली वित्त विभागाच्या दिनांक 22 मे रोजीच्या निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे। विलंबामुळे कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप। राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक वेळा कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात, तर अनेक वेळा टपालाने ही कागदपत्र पाठविली जातात ज्याचा विहित कालावधीमध्ये विचार केला जात नाही। यामुळे सदर विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये जे निवृत्तीधारक किंवा पेन्शनधारक कर्मचारी असणार आहेत त्यांच्या निवृत्ती वेतनाच्या संदर्भामध्ये एक मोठी आणि एक आनंदाची अशी अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। नक्कीच ही अपडेट आपल्याला आनंद देईल, त्यासोबतच आपलं मनोबल वाढेल यात शंका नाही। त्यामुळेच इतकी चांगली न्यूज दिल्याबद्दल या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचारी बंधू भगिनींच्यासाठी माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन बाकीचेही आपण आपल्याला हवे असलेले आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत या चॅनलचा होस्ट आणि आपला दोस्त मनोहर मी आपली रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।